खरंच प्रेम होतं का प्रेमाचं नाटक करत होता कुणाच ठाऊक. कारण आहे ना लाली जेव्हा गायब झाली ना तेव्हा हाच होता तिच्या संग शेवटी. आम्ही तर बाई कोणी घरामध्ये नव्हतो, आम्ही बाहेर गेलो होतो लग्नाला. ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. हा. लॉर्ड, आता मी गोपाळचा मित्र लक्ष्मण उर्फ लकी त्याला मी विटनेस बॉक्स मध्ये बोलू इच्छितो. परवानगी आहे. लक्ष्मण, मला सांगा, हे तुझी टपरी गोपाळच्या अगदी दुकानासमोर आहे ना? होय साहेब. म्हणजे तुला तुझ्या टपरीतून गोपाळचं दुकान अगदी दिसत असेल व्यवस्थित? होय साहेब. मग मला सांग, गोपाळच्या हालचाली कशा होत्या रे? कशा म्हणजे? गोपाळ दुकानावर असायचाच कधी. म्हणजे नेहमी मला म्हणायचा दुकानावर लक्ष ठेव, दुकानावर लक्ष ठेव. आणि ह्यो मात्र गायब असायचा साहेब. काय बसायचं? हं. आणि कुठे जायचं ते काय माहित नाही साहेब. म्हणजे लाली गायब झाल्यानंतरही दुकान सोडून निघून जायचा? होय साहेब. म्हणजे तो लालीला टॉर्चर करायला, तिला त्रास द्यायला कुठेतरी खाली जात असेल किंवा बाहेर कुठेतरी जात असेल अशी शक्यता आहे, बरोबर? होय साहेब, असं असू शकतं. कारण ह्यो दुकानावर नसायचाच. म्हणजे कधी कधी तर मला पण कळायचं नाही ह्यो जायचं कधी आणि यायचं कधी. त्यामुळं जेव्हा ह्यो दुकानावर नसायचा तेव्हा ह्यो नेमका तो गोडाऊन मध्ये असणार साहेब. आणि तिथंच त्यानं लाली वहिनींना ठेवलं असेल असं मला वाटतंय साहेब. ठीक आहे, तू बसू शकतोस तुझ्या जागेवर. थँक्यू. मिलॉर्ड, कोर्टाने या सगळ्या साक्षींची नोंद करून घ्यावी. या साक्षींवरून एवढं निश्चित आहे की लाली सोबत इतरांना वाटतंय तसं गोपाळचे संबंध काही आलबेल नव्हते. लाली आणि गोपाळ यांच्यातला वाद वरवर मिटलेला जरी वाटत असला तरी सुद्धा नकोशा असलेल्या नात्यामध्ये अडकल्याची खतखत गोपाळच्या मनात होती, जी विकृत पद्धतीने बाहेर आली. गोपाळला सुरुवातीपासूनच लाली नको म्हणून त्याने सुरुवातीपासून तिचा छळ केला, मानसिक छळ केला, शारीरिक छळ केला आणि संधी मिळताच तिला संपवलंय मिलॉर्ड. आणि जेव्हा लाली गायब झाली हे इतरांना कळायला लागलं तेव्हा ह्याच्यावर संशय येऊ नये म्हणून याने याच्या बायकोच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले मिलॉर्ड. मिलॉर्ड, गोपाळचं म्हणणं त्याची पत्नी पळून गेली, पण मला सांगा मिलॉर्ड, जिने हट्टाने याच्यासोबत लग्न केलं ती का पळून जाईल? आणि म्हणून याने तिचा खून केलाय, तिच्या बॉडीची विल्हेवाट लावली याची दाट शक्यता आहे. आता जज साहेब, माझ्यासोबत यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. आरोपीकडे त्याचा बचाव करण्यासाठी काही ठोस पुरावे नाही म्हणून काही बडबडतोय. त्याच्यावरचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे मिलॉर्ड हा. गोपाळ, तुम्ही जे आरोप करताय त्याचे पुरावे आहेत का तुमच्याकडे? जज साहेब, मला माहिती आहे पुरावा अभावी मी काहीही बोलणार नाही. माझ्याकडे पुरावा आहे. जज साहेब, मी आणि माझी बायको यांच्या वाटेतला अडथळा होता. मी दुकानावर जायचो काम करायला तेव्हा माझी बायको एकटी घरी असायची. तेव्हा माझी सावत्र आई रंजना हे तिला मानसिक त्रास द्यायची, मानसिक छळ करायची, मारायची, वाटेल तसं बोलायची. हे सगळं सहन केलं आहे. तुम्हाला हे जर का खोटं वाटतंय तर तुम्ही जामकर साहेबांना किंवा सुधाकर दादाला विचारू शकता. अहो, एवढंच काय, माझी सावत्र आई रंजना आपण सतत भडकवायची की आमच्या दोघांना घराच्या बाहेर काढा, म्हणजे प्रॉपर्टी यांच्याच नावावर. म्हणून मला राहून राहून असं वाटतं या दोघांनीच काहीतरी मिलीभगत केलीये, माझ्या बायकोचा खून केलाय आणि याच्यामध्ये मला अडकवलंय. एक चाललंय. काय बोलतोस तू? मी आणि माझ्या आईनी खोटं बोलतोयस? अरे सुद्या, स्वतःच खोटं लपवण्यासाठी माझ्यावर, माझ्या आईवर खोटे आरोप करतोयस, घाणेरडे आरोप करतोयस. लायकीत राहायचं बरं का? बघितलं जज साहेब, आता सुद्धा वर्दीचा कसा गैरफायदा घेतला जातो बघा तुम्ही. नाटकं बंद कर तुझी. जज साहेब, बघितलं, धमकी देतो. ऑर्डर ऑर्डर. सुधाकर, तुम्ही कायद्याचे रक्षक असून भर कोर्टात तुम्ही असे वर्तन करताय? माफ करा जज. इन्स्पेक्टर जामकर, कोर्ट तुम्हाला सुधाकरला निलंबित करण्याचे आदेश देत आहे आणि तुम्ही त्याची माहिती कोर्टाला परवापर्यंत सादर करायची. सर, गोपाळ देशमुख यांनी सुधाकर यांच्या आईबद्दल त्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरले म्हणून त्यांचं संतुलन बिघडलं, म्हणून त्यांच्याकडून हे घडलं. मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्यातर्फे, खात्यातर्फे.
कोण काय करत होतं ते तुम्ही मला नका सांगू. तुम्ही फक्त कोर्टाच्या दिलेल्या आदेशाचं पालन करा. कोर्ट सुधाकर आणि त्याची आई रंजना यांच्या चौकशीचे आदेश देत आहे. आणि कोर्ट आज इथंच संपत आहे. जामकर साहेबांनी वेळेवर सुधाकर भाऊजींचा हात वर केला नसता तर आज यांचं काय खरं नव्हतं. त्यांना काय झालं असतं तर मी काय केलं असतं, कशी जगले असते. यांच्याशिवाय मी नाही जगू शकत. लाली शांत हो बघू, प्लीज रडू नको. मला यांची काळजी वाटते. यांना आज काय झालं असतं तर. नाही झालं ना, पण हे बघ सेफ येतो. तू पण बघितलंस. थोडक्यात वाचलेत, पण उद्या सुधाकर भाऊजींना परत राग आला आणि त्यांनी काय केलं तर. नाही काय करणार. सुधाकर चिडलेला होता, पण तो तात्पुरता राग होता त्याचा. आणि मी आहे ना, मी जामकरांना सांगतो नेक्स्ट टाइम त्याला कोर्टात आणताना त्याची सिक्युरिटी वाढवा. तसंच कर. हा, पण एक अटीवर. हे रडणं थांबव. लाली नाही तर मी नाही बोलणार जामकरांची. स्माइल दे. आज त्या जामकरनं उगाच गोपाळला वाचवला. मरायला पाहिजे होता तो, पण वाचला. मी पण बघतो किती दिवस वाचतोय तो.